हॅलो. हॅलो दादा. दादा मी राधिका बोलून राहिली. बाले, ग कुठेस तू? आणि अशी कशी निघून गेलीस ग न सांगता? दादा माझं ऐकून तर घे. काय ऐकायचं नाहीये मला. तू आत्ता जिथे असशील तिथून घरी निघून ये. दादा तुला समजून नाही राहिलं. माझं ऐकून तर घे आधी. मला तिथे नाही राहता येणार. काऊन? मी काय परका झालो का तुला? नाही दादा असं नाही. अगं मग काय झालं बाले? अशी काऊन निघून गेली तू तडकाफडकी? तुझी वहिनी काही बोलली का तुला? अहो पण मी. तू गप्पा बस गा. मी बोलून राहिलो ना. खरं सांग बाले, चित्रा काही बोलली का तुला? नाही दादा मला वहिनी काहीच नाही बोलली. हा जो निर्णय घेतलाय तो मी स्वतःच घेतलाय. अगं पण काऊन? दादा मला जे करायचे ते स्वतःच्या बलबुतीवरती करायचं. स्वतःच्या पायावर उभ्या राहण्यासाठी मला थोडं कणखर व्हावंच लागेल ना. त्यासाठी मला कुणावर ओझ नाही व्हायचंय. वा ग वा, खूपच बोलून राहिली तू तर. बहिणीच काय भावावर ओझं होतं का? काही फालतू बडबड करू नको, परत ये. दादा मला माहितीये तुला माझं ओझ कधीच नाही वाटणार. वहिनीला माझा मला विचार कधीतरी करावाच लागेल की नाही. काही म्हटलं तरी एकदा मुलीचं लग्न झालं ना का ती माहेर सोडून सासरी जाते. आणि सासरी जाताना ती तिचं नशीब बरोबर घेऊन जाते. आता माझ्या नशिबातच हे आहे तर मला त्याला सामोर जावंच लागेल ना. या सगळ्याचा त्रास मी तुम्हाला काऊन देऊ? अगं पण बाले, आम्हाला नाहीये काही त्रास तुझा. नाही दादा आता माझ्या नशिबात जे घडलं ना त्यातनं मलाच मार्ग काढावा लागेल ना. मला माझ्या नशिबावर सोडून आता ह्या सगळ्यातनं मला मार्ग काढायला लागेल. आणि त्यासाठी मला स्वतः प्रयत्न करावे लागेल. तू कर ना बाले, पण माझ्या घरी राहून कर. नाही दादा तुझ्या घरी राहिले ना तर परिस्थितीचे चटके नाही सोसायला लागणार. सतत तुझ्या आधाराची सवय होऊन जाईल. तुला माहिती वडाच्या झाडाखाली वेली असतात ना त्या कधीच वाढत नाही का? तर त्यांना सारख्या आधाराची सवय लागलेली असते. आणि मला तसं करायचं नाही. दादा आयुष्यात खूपच मोठा विश्वासघात झालाय माझा. असा अनुभव आला गाठीशी जो पुणे दुश्मनाच्या वाट्याला येऊ नये. दादा मला यातनं मार्ग काढावा लागेल ना. माझ्यावरती आता अथर्वची जबाबदारी आहे. त्याच्यासाठी मला माझ्या पायावरती उभं राहायलाच हवं. मला कणखर बनायला हवं. आणि हे मी एकटं राहिल्याशिवाय होणार नाही. नाही बाले, मला नाही पटून राहिलं तुझं. दादा तुला आठवतं का लहानपणी तुम्हाला सायकल चालवायला शिकवलं होतं. मी आपली सायकल चालवायची पण मी पडू नये म्हणून तू सायकल मागणं धरून ठेवायचं. मला माहितीच नव्हतं का तू मागणं सायकल पकडून ठेवतो म्हणून. मला आपलं वाटायचं का मला जमून गेली सायकल. अनेकदा तू नसताना मी सायकल काढली आणि जात होती सायकलवरनं तर काय झालं माहितीये ना. पडली ना तू, पाय मोडला तुझा. आणि आता तेच तर व्हायला नको ना दादा. आपल्या माणसांबरोबर राहताना आपल्याला सुरक्षित वाटतं का? कारण आपण त्यांच्यावरती अवलंबून राहतो आणि मग आपलं अस्तित्वच बनत नाही जे मला बनवायचं. तुला समजून राहिलं ना दादा? कळतंय, पण एक गोष्ट लक्षात ठेव बाले, कुठल्याही गोष्टीची गरज लागली
तर सगळ्यात पहिले दादाला हाक मार. तुझ्यासाठी हा दादा अर्ध्या रात्री धावून येईल. आणि एक लक्षात ठेव, माझ्या घराची दारं कायम उघडी आहेत तुझ्यासाठी. जेव्हा वाटेल तेव्हा ये. ते सांगायची गरज आहे का दादा? मला माहितीये माझा भाऊ मला कधीच अंतर देणार नाही. काळजी घे बाल. घे. आता कुठे आहेस? आहे एका सुरक्षित ठिकाणी आहे. तेच सांगायला तुम्हाला फोन केला. दादा, बहिणीला काही बोलू नको. माझी शपथ आहे तुला. ठीक आहे. ठेवू फोन. मला एक कळत नाही तुम्ही सगळे का त्रास देता एवढा त्यांना. सी आय रियली सपोर्ट दीज गाईज. थँक्यू सो मच ईशा. निदान या सोसायटीमध्ये कोणाला तरी अक्कल आहे. काय आता बोलायचंय कोणाला? नाही बोलायचंय का काय नानाजी? अरे गुप्ते, नाही बोलायचंय का अजून कोणाला की बोलवू वकिलाला? हा? नाही का? ईशा थँक्यू सो मच. मायसेल्फ गुरुना शनाया. हाय. Thank you so much for supporting us. नो प्रॉब्लेम. ऍक्च्युली आय एम गेटिंग लेट. आय विल मीट यू गाईज लेट. या बाय. चल शनाया, आपल्याला ऑलरेडी या सगळ्यांमुळे उशीर झालाच आहे. निघूया.